तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्याला फुगा बाही आणि चूनवाली बाही शिवायची आहे, जी चंद्र स्टाईलमध्ये पण असू शकते, नाही तर गोपी स्टाईल पण तुम्ही म्हणू शकता. तर तुम्ही बघू शकता, हा मी कपडा घेतलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची पूर्ण लांबी म्हणजे आपली आपली लांबी 7 इंच आहे, म्हणजे बाहीची लांबी 7 इंचाची आहे. आणि त्याला 7 इंचावर मी निशाण करते आणि एक्स्ट्रा आपल्याला फुग्यासाठी एक्स्ट्रा 3 इंच मी वरतून घेतलेला आहे आणि इकडून आपला 2.5 इंच असणार आहे. मेन याची लांबी बाहीची लांबी 7 इंच आहे आणि फुग्यासाठी मी एक्स्ट्रा 3 इंच घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला कटिंग करायचं, कारण आपल्याला ही फुगा बाही बनवायची आहे आणि ही बाहीची कटिंग करण्याची इतकी सोपी पद्धत आहे. आणि तुम्ही बघू शकता, हा कपडा मी म्हणजे याची घडी 10 इंचाची आहे रुंदी टोटल. तर तुम्ही बघू शकता आपलं कटिंग झालेलं आहे. आता हा कपडा घेऊन आपल्याला एका खालच्या साईडने फोल्ड करून एक शिलाई लावून घ्यायची आहे. मी एक शिलाई लावून घेते याला. तर मी त्यांना मुडपून एक टिप लावणार आहे, बघू शकता तुम्ही खालच्या साईडने. आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या बाहीची जेवढी रुंदी असेल मेजरमेंट त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावर प्लेटा घ्यायच्या आहेत. जेवढं फिटिंगला कपडा ठेवायचा तेवढं फिटिंगला ठेवून मग 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन करून एक्स्ट्रा कपडा ठेवायचा. तर चला, आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत. आपल्या आता इथं 1-1 इंचावर प्लेटा टाकायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा प्लेटा टाकत आहे. तर हे कसं आपल्याला प्लेटा घेण्यासाठी अशा फोल्ड करायच्या आहेत. आणि बघू शकता खूप म्हणजे असं जवळजवळ आपल्याला नाही घ्यायचं आहे, सुट्टं थोडं घ्यायचं आहे, चिटकून नाही जास्त घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे एवढा खूप कपडा नसतो, आपल्याला थोडक्यात कपड्यात करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. जास्त नाही पण कमीत कमी 7-8 याला प्लेटा आलेल्या आहेत आणि खूपच छान प्लेटा झाल्या आहेत. आणि ही नीट ऑर्गेन्झा फॅब्रिक असल्यामुळं हा जरा लगेच उठून दिसत नाही, पण शिवल्यानंतर याची फिनिशिंग खूपच भारी आलेली आहे. एकच नंबर फुगा टाईप झालेला आहे. आता बघू शकतो वरतून सुद्धा आपल्याला अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. सावकाश आरामाने घ्या. जितकं आपल्याला बाहीला जेवढं एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा आपल्याला त्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. आणि या पद्धतीने बाही जर शिवली आपण तर खूपच दोन्ही बाह्यांना मी प्लेटा टाकून घेत आहे. आणि याचा लुक इतका भारी, म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतकं छान याचं बाही रेडी होईल, पण खूपच मस्त झालं. आणि जास्तीत जास्त या बाहीला शिवायला मला 5 मिनटं लागलेले होते, जास्त वेळ लागत नाही. ही बाही 5 मिनटात रेडी होती आहे आणि खूपच भारी लुक देते. चला, वरती पण मी प्लेटा घातल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे एक लेस, तुम्हाला ज्या प्रकारची लेस लावायची असेल तुम्ही लावू शकता. तर मी इथे एक पातळ लेस लावलेली आहे, याने याचा लुक अजून छान झालेला आहे आणि खूपच भारी दिसत होतं. तर बघू शकता. आता आपण ह्याला आपल्या ब्लाऊजला, तसं मी ब्लाऊज नाही शिवत आहे, या फ्रॉक आहे ते एका फ्रॉक कस्टमरचा, त्याच्या फ्रॉकला मी ही बाही शिवलेली आहे आणि त्या बाहीला खूपच छान लुक आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही जोडू शकता. व्यवस्थित मार्जिन घेऊन आपल्याला जेवढा जोडायचा, जेवढं कपडा लागतो तो तेवढेच चुना आपल्याला घ्यायची. आणि आपला ब्लाऊजला बाहेरला कपडा कमी पडणार नाही. आणि जर कमी पण पडला तर तुम्ही त्याला साईडला थोडंसं एक्स्ट्रा कपडा पण लावू शकता, त्याचं काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त लावताना जरा वरती खाली बरोबर माप करून लावलं तर कपड्याचं काही बाहेर कमी जास्त होती नाही. बरेचदा असं होतं की आपण चुना जास्त टाकतो आणि कपडा कमी पडतो. मग त्यासाठी काय करायचं की आपण पहिलेच एक्स्ट्रा कपडा जोडून घ्यायचा बाह्यांना, त्याच्यामुळे जॉईंट पण जास्त वेळ दिसत नाही खराब आणि प्लेटा पण छान होतात बाह्याच्या आणि आतमध्ये मार्जिंगसुद्धा जास्त राहते. तर तुम्ही बघू शकता. तर हे मी टिप मारलेली आहे. हा फ्रॉकची बाही आहे. तर ही बघू शकता किती छान बाही रेडी झाली आपली. खूपच छान फुगा, एकदम म्हणजे फुग्या टाईपमध्ये ती बाही आली होती. खूपच व्यवस्थित बाही दिसत होते आणि पूर्ण फुगा पडलेला आहे, कुठंच काही नाही, एकदम बलून टाईपमध्ये झालेलं आहे ते.
तुम्ही बघू शकता. आता याला मी कस्टमरला घालून पण दाखवणार आहे की बाई नेमकी कशी झाली आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत जावा. व्हिडिओ खूप जण बघतात पण लाईक कोणीच लवकर करत नाही. तर माझ्या काही चुका पण असतील तर मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि हे बघू शकता की अशी टाईपमध्ये बाही रेडी झाली आहे आणि बाही खूपच छान दिसते आहे. तर ह्या कस्टमरला मी घातला आहे. तुम्ही बघू शकता एकच चारही बाजूने या बाहीच्या फुगा अंचून किती छान झालेला आहे. कुठून सुद्धा हे खराब वाटत नाही, एकच नंबर. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.